हाय गाइस, गुड मॉर्निंग। हे सकाळचा टायमिंग, बच्चे स्कूल जा रहे हैं। शाळेचे टायमिंग, आणखीन बस नाही आलेली। हे बघा वातावरण कसं झालेलं आहे आज, खूप थंड हवा आणि पाऊस तर खूप येणार आहे आज। थोडंसं वातावरण हे दिसतंय, जास्त वातावरण आहे। डॉगेश भाई झूम कर ना। अरे आता आम्ही चाललो वॉकिंगला। ह्यांना स्कूलला आता बशील। वॉकिंग आल्यानंतर आपलं काम तेच, क्लासला वगैरे जायचं असतं। थोडं गडबड आहे। थंड वातावरण चालू आहे, थंडी वाजायला लागली। किती छान हिरवं हिरवं, एकदम हिरवं हिरवं मस्त झालंय। सावन का महिना आणि एकदम हिरवं 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 गार पूर्ण। आणि हे आहे डोंगर आमच्या घरापासला। हे वरी महादेवाचं मंदिर आहे, खूप मस्त आहे। आणि खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये तिथं, म्हणजे एनी टाईम गर्दी असते। असं नाही की श्रावण महिन्यामध्ये, कोण फिरायसाठी ट्रॅकिंग वगैरे करण्यासाठी वगैरे खूप जण येतात। आणि इतकं सुंदर आहे ना, कुणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर की त्यांनी यावे इथं, खूप सुंदर। आणि वॉकिंगसाठी पण सकाळी लोक भरपूर असतात, संध्याकाळी, सकाळी, दुपारी, कधी पण। म्हणजे हे मोसम थंडीचा पाऊस चालू आहे ना, तर बघण्यासारखं आहे तिकडं। पूर्ण हिरवं हिरवं गार जंगल एकदम। आणि वरी आपलं मंदिर आहेत, भरपूर मंदिर आहे इथं। महादेवाचं मंदिर, तसं आपलं काय म्हणते तर, मला वाटतं महाशिवरात्रीच्या टायमाला का काय गर्दी, बापरे। लहान लहान मुलं एकदम असे घेऊन येतात लोक वरती, म्हणते चढाई कशी चढायची। पर चढणाऱ्याला ना येतं चढता। चलो बेबी। हे आमचे मिस्टर, चलो लाडो आजा बेटा। हे कबूतर, कावळे काय खात असतील ना, बघा ना। आपलं आपलं स्वतःला किती छान कबूतर आहेत ते। कबूतर काय तर खातेच, आता मला नाही जावं वाटत, उडून जातील। अय्या कबूतर जा जा। किती सुंदर मोर ओरडतेत, चिमण्या। सकाळ सकाळ आमचं उठणं त्याचंच असते, मोराच्या आवाजानं। तिथे जंगल जवळ आहे ना, त्याच्यामुळं मोराच्या आवाजानंच एकदम ओरडते सकाळ सकाळ मोर, एवढे पहाट, त्याच्यामुळं जागच येते। हाँ करूँगी। वॉकिंगसाठी लोक जातात। आणखीन गाडी नाही आली तर गाडीसाठी म्हणतो फोन कर। उशीर कसं काय झाला आहे आज गाडीवाला। इकडं वरती रस्ता जातोय। ही आहेत छत्री। पाऊस कधी पण येतो आणि कधी पण जातो, त्याच्यामुळं कुठपर्यंत आला छत्री घेऊन जाण्याची शक्यता। इथं हॉस्पिटल आहे। अच्छा, लवकर करत जा, उशीर होतो ही आहे ओपन जिम। बाहेरच आहे ती। ओके, लवकर ये। खूप सुंदर होती ही ओपन जिम। परत टवाळे पोरं येऊन घाण गंदगी करते तिथे येऊन पोरं। आता तर पावसाळा आहे त्याच्यामुळं कुणी येत नाही। गरमीच्या टायमाला नाही, पूर्ण गच्च भरलं असते ते पोरं, एकदम आवारी पोरं येते ती तिथं बसते ती। 12, 1, 2 वाजेस्तोवर बसत होते रात्री। जी 4ला जी सुरू होते बसायला, तर 1, 12, 1 वाजेस्तोवर उठत नाही, नुसतं गच्च भरलेलं असतं इथं मुलावाने। आणि ही आहे फालतू कुत्रे। ही कुत्री कुणाच्या बी अंगावर येते ती, पण ती काय भेट नाही। ती माणूस साईडनं चाललंय म्हणून भेणार नाही, आपण घ्यावं लागते। एवढी फालतू कुत्रे झाली ती ना रस्त्यानं, बापरे। आणि स्कूटी वगैरे, गाडी वगैरे चालवलं तरी बी साईडला येत नाही ती गाडीच्या पुढे। काल तर मी ट्युशनला माझ्या मुलीला आणायला गेले तर ही
कुत्रे समोरच 5-6, एक बी नाही, 5-6 कुत्रं समोरच येऊन थांबले. आणि मी हॉर्न वाजवते तरी ती साईडला होय ना. बापरे, ही गाड्या बघा रस्त्यावर कशी लावते. ते अर्ध्या रस्त्यावर गाड्या लागते त्या लोकांच्या. पूर्ण रस्त्यात हे गाड्याच खाते ते. असं काही आमचं वातावरण आहे सकाळचं. तर बघा, तुम्हाला आणखीन दाखवते मी. असे चाललेले पाय 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 आणि कामं चालू आहेत जिकडे तिकडे. बांधकाम खूप. प्रत्येक माणसाला आपली आपली काळजी वॉकिंग करण्यासाठी. जास्त करून वयस्कर माणसालाच काळजी आहे वॉकिंगची. आणि जेव्हा पोरं झुकते ती गोधडी तोंड घालून. ही आमच्या मुलाची बस चालली. घाण नुसतं रस्त्यावर घाण. बघा हे फालतू कुत्रे 4-5 तर कुत्रं दिसतंयच रस्त्यानं दररोज. ते सकाळ संध्याकाळ दुपार रात्री काही का असताना. वॉकिंग केल्यावरच बरं वाटतं जरा थोडं हलकं. कसं पावसाळ्यात जेवण डायजेशन होत नाही. गॅसचा प्रॉब्लेम नाही. हे इथून मागत नाही. हे असे विचारतात की हायवेला ही दुकानं उघडली, किराणा दुकानं सकाळ उघडते ती. जिथं बघल तिथं कचरा टाकलाय लोकांनी. काय सांगायचं, कुणी बघणारे बोलणारे बी नाही ती. आणि हीच कचरा गायी खाते त्या. इथं ही सगळे भाजीवाली बसते ती. आता ओल्ड हायवेला का नवीन हायवेला? जुना हायवे ना. हे रस्ता पूर्ण असं लेफ्ट द्या. तो रस्ता सोडायचा नाही. जंगलमधनं बाहेर ह्या साईडला भाजी बसते. आणि ही भाजीवाली इथं कचरा टाकून जाते ती. बघा आता आज बसेल मंगळवार आहे तर मी तुम्हाला दाखवेल मला टाईम असला तर. चला बाय. लाईक शेअर. हां बोला. सबस्क्राईब. हां बाय बाय.